नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल. तुम्ही पाहतात मराठी फार्मर. शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने जे कर्ज माफ करण्याचे जे आश्वासन दिलं होतं त्याची आता पूर्तता करण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याची हालचाल करण्याची तयारी चालू केलेली आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. यामध्ये मी असे काही तुम्हाला सूचना करणार आहे, त्यानुसार तुम्ही हे काम करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला तुमची कर्जमाफी मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या उजव्या साईडला सबस्क्राईब नाव आहे, त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पुढच्या वेळेस येत राहतील. शेतकरी मित्रांनो, चालू हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचे आश्वासन जे करण्यात आलं होतं त्याची पूर्तता करण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी संबंधित बँका, म्हणजे तुमचं ज्या बँकेमध्ये कर्ज आहे, ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, त्या बँकेंना सूचना केलेल्या आहेत की जो पण कर्जदार असेल त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करून घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमचे काही कागदपत्रे आहेत जे की कर्ज काढताना तुम्ही दिले होते, ते कागदपत्र तुम्हाला तुमच्या बँकेत नेऊन द्यायचे आहेत. सध्या ते जमा करायचे आहेत. मग त्यावरती शासन निर्णय जूनमध्ये झाल्यानंतर तुम्हाला तुमची कर्जमाफी मिळून जाणार आहे. ते कागदपत्र कोणते आहेत आपण आता ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिला कागद आहे, तुम्ही जे कर्ज काढले होते, कोणत्या शेतावर काढले होते, तो 7/12 उतारा 8 हे कागदपत्र महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड. तिसरा कागद आहे तुमचं पॅन कार्ड. चौथा कागद आहे तुमचं कर्जदार KCC ही एक झेरॉक्स आणि तुमचा आधार कार्डला असलेला मोबाईल लिंक नंबर आणि बँकेला आणि आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या बँकेत जमा करायचा आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे त्यात तुम्हाला तुमचं पासबुकची झेरॉक्स एक द्यायची आहे. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा मयत झालेली असेल आणि त्याच्या नावावरती कर्ज असेल तर संबंधित व्यक्तीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये मयत व्यक्तीचा जो पण वारसदार असेल तो एक वारसदार त्याच्या नावाने एक ॲफिडेविट तयार करायचं, एक नोटरी तयार करायची आहे आणि संबंधित अधिकाऱ्याकडून ती नोटरी तयार करून घ्यायची आहे आणि ती आपला बँकेत नेऊन जमा करायची आहे. हे अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र तुम्ही आपल्या बँकेत सादर लवकरात लवकर करून घ्या. हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप, तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. तुम्ही आपले हे 4 कागदपत्र आहेत, 4-5, पुन्हा मी एकदा ते सांगतो. पहिलं म्हणजे ज्या पण 7/12 तुम्ही कर्ज काढलेला आहे तो 7/12/8, पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्डला आणि बँकला जो पण मोबाईल नंबर असेल तो बँक मोबाईल नंबर आणि कर्जदार KCC ची एक झेरॉक्स. अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र तुम्ही बँकेमध्ये आपल्या सादर करायचे आहेत. आणि ज्या पण व्यक्तीची मयत झालेली आहे त्याच्या वारसदारांनी आपली एक नोटरी तयार करायची आहे संबंधित अधिकाऱ्याकडून आणि ती नेऊन आपल्या बँकेत जमा करायचे आहेत. हे आपले कागदपत्र लवकर सादर करा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही पण अडचणी येणार नाहीत कर्जमाफीसाठी. हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोच करा. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेअर करा, लाईक करा, कमेंट. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय अडचणी आहेत, आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ शेअर नक्की करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.